ओके. चालेल. दिसते स्क्रीन दिसते ना तुला? चालेल. आता आपण बघणार आहे आज आपण एस थ्री स्टार्ट करायचं आहे आपल्याला. तर आता हा EFS छोटाच पार्ट आहे. EFS ला जास्त काही नाहीये. आता S3 आपण स्टार्ट करतोय आज. तर आधी मी डायरेक्टली जातोय. आता आपण त्याला ब्रेकडाउन करू, की S3 एक्झॅक्टली काय आहे. सो S3. आता इथून पुढच्या ज्या सर्व्हिसेस आहे ना, एकदम छोट्या-छोट्या सर्व्हिस आहे. जसं की आता EC2 बघितलं आपण. EC2 ही जरा मोठी सर्व्हिस होती. त्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ गेला आपला. बाकीच्या सर्व्हिसेस एकदम छोट्या सर्व्हिसेस आहेत. बट लास्टला इंटिग्रेशन करताना सगळं जमलं पाहिजे आपल्याला. S3 सिंपल स्टोरेज सर्व्हिस. ओके. आता तू नोट जर डाउन करत असतील, सगळ्या नोट्स लिहित असशील तर त्याच्यामध्ये EC2 ज्यावेळेस शिकलो आपण, तर EC2 जे होतं ते कम्प्युट डोमेनला बिलॉंग करायचं. ओके. कम्प्युट डोमेन मीन्स की ज्यामध्ये आपण सगळे कॉन्फिगरेशन्स करायचो, जसं की त्यामध्ये इन्स्टन्सेसचे टाइप्स मीन्स रॅम कॉन्फिगरेशन, स्टोरेज कॉन्फिगरेशन, OS कॉन्फिगरेशन, करेक्ट. मीन्स त्याला म्हणतो आपण कम्प्युट. सो कम्प्युट डोमेनला EC2 बिलॉंग करायचं. बट जे तुमचं S3 आहे ते तुमच्या स्टोरेज डोमेनला बिलॉंग करतं. हे नोट करून घे. ठीक आहे. S3 जे आहे ते स्टोरेज डोमेन वरती वर्क करतं. आता सर्व्हिस इझी आहे खूप जास्त. यामध्ये कुठलाच SSH घ्यायची गरज नाहीये. इथे तुला कुठलं मोबा एक्स्ट्रा यूज नाही करायचंय, कुठलं पुट्टी यूज नाही करायचंय, काहीच यूज नाही करायचंय. इथे फक्त आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय, जस्ट लाईक युअर गुगल ड्राईव्ह. ओके. सो ही फक्त एक स्टोरेज सर्व्हिस आहे. यामध्ये आपण मल्टिपल बकेट्स क्रिएट करणार आहे आणि त्या बकेटच्या आतमध्ये आपण स्टोरेजला स्टोअर करणार आहे. आता डायरेक्टली आपण त्याच्या PPT वरच जाऊ. सो S3 ओपन करतोय मी. ओके. Simple storage service S3. It provide object storage which is build of storing and recovering any amount of data from anywhere over the internet. हे एक ऑब्जेक्टचं स्टोरेज आहे. आता अगेन न्यू वर्ड, व्हॉट एक्झॅक्टली द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स एनी काइंड ऑफ मीडिया लाईक युअर फोटोज, व्हिडिओज, इमेजेस, डॉक्युमेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, तुझे मीडियामध्ये काय येतं, फोटोज, व्हिडिओज, सगळ्या गोष्टी, त्याला म्हणतो आपण मीडिया. बट इथे काय म्हणतंय ते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर समजून जायचं की ह्या गोष्टी सगळ्या आपण यामध्ये स्टोअर करणार आहोत. सो इट प्रोव्हाइड्स ऑब्जेक्ट स्टोरेज विच इज बिल्ड ऑफ स्टोरिंग अँड रिकवरिंग एनी अमाऊंट ऑफ डेटा फ्रॉम एनिवेअर ओव्हर द इंटरनेट. आता फ्रॉम एनिवेअर ऑब्व्हियसली क्लाउड आहे, दॅट्स वाय एनिवेअर. आणि इथे तुम्ही कुठलाही प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतात, त्याला रिकवरही करू शकतात ओव्हर द इंटरनेट. झालं क्लिअर. आता काही फीचर्स आहेत याचे, ते फीचर्स आपण या ठिकाणी डिस्कस करू. आता ड्युरेबिलिटी. व्हॉट एक्झॅक्टली द ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी मीन्स की तुम्ही तुमच्या बकेट्समध्ये, जसं की तिथे बघा, आता ती इमेज दिसते छोटीशी बघ, त्या त्या इमेजमध्ये ती बकेट दिसते रेड कलरची. तर त्या रेड कलरच्या बकेटमध्ये म्हणजे ते काय आहे, एक स्टोरेज आहे, ते एक कंटेनर आहे. कंटेनर मीन्स बघ, जसं की आता एक गाडी असते, मोठी ट्रक असते, ट्रकला कंटेनर असतो, कंटेनरच्या आतमध्ये सामान असतं. सेम लाईक तसंच कंटेनर मीन्स हा पण एक कंटेनरच आहे, हा पण एक बकेटच आहे, आणि त्या बकेटच्या आतमध्ये आपण काय करतोय, मीडियाजला स्टोअर करतोय. सो त्या मीडियाज ज्यावेळेस आपण स्टोअर करणार त्या बकेटच्या आतमध्ये, त्यावेळेस त्याची ड्युरेबिलिटी किती प्रोव्हाइड करतं S3 आपल्याला, ते या ठिकाणी सांगितलंय. तर आता इथे काय सांगितलंय, ड्युरेबिलिटी किती प्रोव्हाइड करतो, 99.11 टाइम्स ऑफ 9. ओके. 11 टाइम्स ऑफ 9% ड्युरेबिलिटी तो प्रोव्हाइड करतो. आता याचा मिनिंग काय तो मी तुला सांगतो. आता आता 99.11 टाइम्स ऑफ 9 मीन्स 11 टाइम्स ऑफ 9 म्हणजे काय असतं, की लेट्स से AWS काय म्हणतं, की तुम्ही जर तुमचा डेटा
तुमच्या S3 बकेटमध्ये जर स्टोअर केला, सो ॲट दॅट टाईम जर तुम्ही इथे 1 करोड ऑफ इमेजेस जर तुम्ही स्टोअर केले, तर त्यातली एक सिंगल इमेज लॉस्ट होऊ शकते. लॉस्ट होत तर नाही, बट होऊ शकते. असं का सांगितलंय त्यांनी? कारण कोणीच 100% शुअरिटी देतं का? कोणीच देत नाही. येस. ऑब्व्हियसली क्लाउडमध्ये तुमचा डेटा लॉस होत नाही. पण त्यांनी काय सांगितलंय 11 टाइम्स ऑफ 9% ची शुअरिटी आम्ही तुम्हाला देतोय, की जर तुम्ही डेटा आमच्या बकेट्समध्ये स्टोअर करताय, तर जर एकदम जास्त जर इमेजेस किंवा जास्त मीडियाज जर तुम्ही स्टोअर करताय, सो ॲट दॅट सर्टन टाईम एखादी कुठली तरी गोष्ट लॉस होऊ शकते. होत नाही, होऊ शकते. शक्यता बाळगली त्यांनी तिथे, बरोबर? पण हे सांगणं गरजेचं आहे. जे मी वर म्हटलो ना 11 टाइम्स ऑफ 9% हे तू लिहून घे वाटलंस तर. ते जे 99 आहे ना, ते 99 नंतर ते 9 टाइम 9 आहे. ओके. पर्सेंट ऑफ ड्युरेबिलिटी. म्हणजे हे जे पूर्ण 9 जर कॅल्क्युलेट केले आपण तर ते 11 नाईन्स आहेत. ओके. सो 11 टाइम्स ऑफ 9% ची ड्युरेबिलिटी जी असते ती S3 तुम्हाला काय करतं? प्रोव्हाइड करतं. ओके. लिहिलंय? देअर आफ्टर अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटीमध्ये पण तेच आहे, की जसं अवेलेबिलिटीमध्ये फरक असा, की डेटा तुम्ही स्टोअर करताय, तर तो किती सिक्युअर असला पाहिजे त्यामध्ये, तो किती सिक्युअर त्या ठिकाणी वर्क करणार. आणि अवेलेबिलिटी, जो डेटा तुम्ही त्यात स्टोअर केलाय, तो तुम्हाला आता अवेलेबल करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तो ॲक्सेस करायचा आहे. सो ॲट दॅट टाईम त्यावेळेस पण तुम्हाला तेवढीच शुअरिटी मिळते, जेवढी तुम्हाला ड्युरेबिलिटीच्या वेळेस मिळते. 99.99%. ओके. म्हणजे यावेळेस ज्यावेळेस तुम्ही बकेटमध्ये डेटा टाकलाय, तर डेटा ॲक्सेस करताना, की तुम्हाला तो किती डेटा अवेलेबल होईल, याची शुअरिटी त्यांनी काय दिली या ठिकाणी 99.99. आता ऑलमोस्ट सगळाच डेटा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होतो. पण त्यांनी जस्ट या ठिकाणी कन्सिडर केलंय, की एवढा डेटा तुम्हाला मिळणार. थर्ड आहे कॉस्ट इफेक्टिव्ह. ऑब्व्हियसली कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण क्लाउड यूज करतोय. प्राइजेस एवढे हाय नसतात इथे. प्राइजेस लोच आहे डेटा टाकण्याचे, आणि ते डिपेंड करतं की डेटा तुम्ही किती वेळापर्यंत स्टोअर करून ठेवताय त्या S3 बकेटमध्ये. फोर्थ आहे स्कॅलेबिलिटी. तुमच्या ज्या बकेट्स असतात त्या अप टू 5 टेराबाइट्स पर्यंत स्केल होतात. त्यामुळे तुमच्याकडे स्टोरेजचा काही प्रॉब्लेम नाही इथे. आता मी अप टू 5 टेराबाइट का बोललो, की तुमचं आता अकाउंट फ्री टियरमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असतील, ज्यावेळेस तुम्ही डिमांड करतात जास्त स्टोरेजची, त्यावेळेस तुम्ही तुमचा जो कन्सर्न आहे तुम्ही तो AWS सपोर्टला सांगू शकतात, की आमचं जे अकाउंट आहे ते आम्हाला आता कमर्शियलमध्ये स्विच करायचं आहे. सो ॲट दॅट टाईम तुम्ही त्या 5 टेराबाइटचं जे काही लिमिट आहे त्याला तुम्ही तिथे स्केल अप करू शकता. ओके. फिफ्थ आहे इट्स ऑल अबाउट दी ऑब्जेक्ट्स. म्हणजेच यामध्ये आपण आता इन फ्युचर जे काय आता आपण करणार आहोत इथे प्रॅक्टिकली, तर ते प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत की ऑब्जेक्ट्सला या ठिकाणी कसं स्टोअर करायचंय. सो हे सगळं काही आहे ते ऑब्जेक्टच्याच रिलेटेड आहे. अँड खालचा जो पॉइंट आहे तो सेमच आहे, ते दोन्ही एकत्र झालेत ते. सो इट्स ऑल अबाउट द ऑब्जेक्ट्स, बकेट, स्टोअर, ऑब्जेक्ट्स, डेटा. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? डेटा. त्या मी ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे डेटा. ओके. द लास्ट फीचर इज डेटा एन्क्रिप्शन. म्हणजेच आधी आपण वाचून घेऊ काय म्हणतायत ते. सो टू प्रोटेक्ट द डेटा वेन इट्स बिंग ट्रान्समिटेड अँड ऑल्सो वेन ॲट द रेस्ट. म्हणजेच की जर तुम्ही क्लाउड यूज करत आहात, ऑब्व्हियसली कुठेतरी तुम्हाला सिक्युरिटी असायला हवी. मग आता त्या सिक्युरिटी कन्सर्नमध्ये तुम्ही जो डेटा तिथे स्टोअर करत आहात, जसं की आता आपण इथे ड्रॉ करू. लेट्स से ही तुमची बकेट आहे आणि या बकेटच्या आतमध्ये तुम्ही काय करताय, इकडनं डेटा स्टोअर करताय. हे तुमचं लोकल स्टोरेज आहे. तर तो ज्या वेळेस लोकल स्टोरेजमध्ये जातो, लोकल स्टोरेजमधून ज्यावेळेस तो तुमचा S3 बकेटमध्ये जातो, मीन्स तुमच्या क्लाउडवरती जातो, तर तो जातो तुमच्या एन्क्रिप्शन फॉर्ममध्ये. जस्ट लाईक युअर व्हॉट्सअप मेसेजेस, माहिती ना? ओके. मीन्स तो काय करतो, की तो ऑटो एन्क्रिप्शन इनेबल करतो. आणि हे एन्क्रिप्शन बॅकएंडला कोण मॅनेज करतं? तुमचं AWS. ओके. मीन्स डेटा तुमचा सिक्युअरली तिथे स्टोअर व्हावा. लेट से समजा मिडलवेअर जर कोणी तुमचा डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न केला, चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्या ठिकाणी एन्क्रिप्शन फॉर्ममध्ये डेटा मिळणार. ओके.
आणि एन्क्रिप्शन फॉर्ममध्ये तुला माहिती असतं, काही असे वेगळे कॅरेक्टर्स असतात, नंबर्स, न्यूमेरिकल्स, कॅरेक्टर्स, अल्फाबेट्स वगैरे अशा गोष्टी असतात, की ज्यामध्ये डेटा आपल्याला कळत नाही. ॲक्चुअल डेटा हा जो रिसीव्हर असतो, त्याच्याकडे डिक्रिप्शनची की असते, त्यालाच तो मिळतो. सेम तसंच लोक हं. तर मी काय म्हणत होतो, इथे ज्यावेळेस लोकलमधनं डेटा जातोय एन्क्रिप्शन फॉर्ममध्ये, तर तो इथे सिक्युअर असतो तुमचा. आता इथे त्यांनी दोन टू वर्ड्स यूज केलेत, ट्रान्समिटेड अँड व्हेन ॲट द रेस्ट. मीन्स ही ट्रान्समिशन स्टेजच झाली ना. हा. हम्म. 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 बोल ना, बोल ना. हा, ऐकतोय मी. हम्म. 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 हो. आता म्हणजे तू मग त्याच्यावरती प्रोजेक्ट करतोय का तू आता सध्या? ओके. आता कसं असतं, की आता ज्या वेळेस आपण हे करतो ना रे, जसं आता हे जे काय आता जे मी आता ड्रोन बघितलेत, त्या ड्रोनमध्ये एकतर कसं असतं, की आपल्या फोनमध्येच सगळं स्टोरेज जे आहे ते रेकॉर्ड होतं. म्हणजे जे काही तो कॅप्चर करतोय ड्रोनवरतून, ते सगळं वाया रेंज खाली दिसतं आणि ते व्हिज्युअल्स असतात, ते व्हिज्युअल्स आपल्या लोकल स्टोरेजमध्येच कॅप्चर होत आहेत. तुला काय करायचं म्हणजे एक्झॅक्टली तुला. हं. हं. ओके, म्हणजे जे दिसतंय ते लिस्ट आउट करणार. म्हणजे ज्या काही थिंग्स दिसतायत त्याला, जसं की जसं ट्रीज वगैरे जे आहेत, बिल्डिंग्स असं का? हां, बरोबर. त्याला आधी डेटा द्यावा लागेल तुम्हाला, की बिल्डिंग्स कशा असतात. हां, बिल्डिंग्स कशा असतात, ट्रीज कशा असतात, सगळ्या गोष्टी. हां, हां. बरोबर, बरोबर. त्याला एक काहीतरी मेमरी द्यावं लागेल आपल्याला, एक छोटीशी. त्या मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर कराव्या लागतील आणि ती मेमरी त्याच्या स्वतः त्या ड्रोनच्या आतमध्ये असेल ती. ती फोनमध्ये नसणार, ही ड्रोनच्या आतमध्ये असणार. जेणेकरून तिथून तो वर्क करणार वरती. कारण खाली फोनमधून एवढे रेंजेस वगैरे पास करणं, म्हणजे जे काही आपण रेज सोडणार, ते त्याची पॉसिबिलिटी कमी आहे ना जरा. बघू आपण त्यावर डोकं लावू. ओके. चालेल, बघू आपण त्यावरती काय असेल ते. मी जस्ट सर्व्हर त्यावेळेस शक्यतो नाही लागायला पाहिजे. सर्व्हर म्हणजे आपला फोनच झाला ना त्यावेळेस. त्यामुळे मग सर्व्हरची गरज नसणार. हां. चालेल, चालेल. ओके. तर इथे लोकल स्टोरेज डेटा कळालेला आहे तुला. आता ट्रान्समिशन स्टेट म्हणजे ज्यावेळेस डेटा पास होतोय अँड रेस्ट इज म्हणजे तिथे डेटा डेटा गेल्यानंतर. म्हणजे डेटा गेल्यानंतर पण तो तिथे सिक्युअर आहे. तिथून कुणी त्याला घेऊ नाही शकत किंवा तिथून त्याला लीक नाही करू शकत डेटाला. ओके. तर आता हे तर झाले फीचर्स S3चे. आता S3 जे आहे, ते इथे एक्झॅक्टली कसं वर्क करतं ते आधी आपण बघू. ओके. सिंपल आहे. सो S3 स्टोरेज ॲडिंग प्रोसेस. आता वाया डायग्राम त्यांनी दाखवलेला आहे. AWS क्लाउड आहे त्याच्या आतमध्ये ही तुमची सर्व्हिस. S3 मध्ये आपण बकेट्स क्रिएट करतो आणि त्या बकेट्सच्या आतमध्ये आपण काय करतो, मल्टिपल फोल्डर्स क्रिएट करतो. इट्स जस्ट लाईक आपण आपल्या विंडोजमध्ये काय करतो, की काहीतरी मला स्टोअर करायचं आहे. त्या स्टोअर करण्यासाठी त्याला आधी फोल्डर लागतं. फोल्डर नंतर आपण फाईल टाकतो त्यामध्ये. करेक्ट. सेम तसंच बकेट क्रिएट झाल्यानंतर त्यामध्ये आपण फोल्डर क्रिएट करतो आणि त्या फोल्डरमध्ये डायरेक्टली आपण अपलोड करतो आपले ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे तुमच्या मीडियाज, तुमचं म्युझिक असो, तुमचं इमेज असो, तुमचे डॉक्युमेंट्स असो. या सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्यामध्ये स्टोअर करतो आणि त्याचा पब्लिक ॲक्सेस घेतो. आता दिसताना इथे ईझी स्टेप आहे, करताना पण ईझी आहे. फक्त काही गोष्टींमध्ये आपल्याला थोडंफार डीप कॉन्फिगरेशन करायचंय. ते प्रॅक्टिकली आपण बघणारच आहोत. कारण एवढंच जर ईझी असतं तर कुणीही केलं असतं. करेक्ट?
सो इथे या सगळ्या गोष्टी आपण ह्या स्टेजेस तिथे वर्क करणार आहोत, या स्टेजेस वरतीच काम करणार आहोत की एक्झॅक्टली S3 कसं काम करतं. आता हा अशा स्टेप बाय स्टेप आपण जाणार तिथे. बट स्टेप म्हणजे आता ह्या ज्या स्टेप झाल्या, अशा ह्या बेस स्टेप झाल्या. याच्या आतमध्ये काही चेंजेस आहेत, बकेट कशी क्रिएट करायची त्याच्या स्टेप वेगळ्या आहेत, फोल्डर कसं क्रिएट करायचं त्या स्टेप वेगळ्या आहेत. म्हणजे फक्त त्यांनी काय केलं, एक बेस दाखवलाय की या प्रकारे आपण जाणार आहोत. ओव्हरव्ह्यू दिलाय. त्यानंतर पुढे चाललो आता आपण इथे. सो व्हॉट इज S3 अँड बकेट्स. आता इथे आधी आपण बघू काय एक्झॅक्टली कसं वर्क करतं S3 आणि इथे त्यांनी कसं सांगितलंय. सो सी, S3 Simple Storage Service is like a big storage space on the internet where you can keep your files safe and accessible from anywhere. एक मोठं स्टोरेज आहे त्यावरती आपण काय करतो, फाईल्स ज्या आहेत त्या सेफली वरती स्टोअर करतो आणि त्याला ऍक्सेसिबल करतो कुठून पण, एनिवेअर. आता युझिंग S3 इज अ प्रिटी सिम्पल. काय आहे फर्स्ट स्टेप आपली, क्रिएट अ बकेट. So think of a bucket as a folder where you will store your files, you give it a name and that's it. Normally काय करायचं, एक बकेटचा नेम फाइंड करायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये एक फोल्डर क्रिएट करायचं आणि ज्यामध्ये आपण काय करतो, आपल्या फाईल्सला स्टोअर करतो, त्यांना नेम द्यायचंय, दॅट्स इट, फाईन. त्यानंतर इथे करायचं अपलोड फाईल्स. Once you have a bucket, you can upload files to it. So this could be anything from the pictures, videos, music, documents and data files. ते काही पण असू शकतं. जसं की आता इथे आपण एकदा का बकेट क्रिएट केली, त्यानंतर त्यामध्ये आपण कुठल्याही फाईल्स यामध्ये स्टोअर करू शकतो. पिक्चर्स, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स आणि कुठल्याही डेटा फाईल्स. त्यानंतर पुढे येऊ आपण इकडे. सो वन्स युअर फाईल्स आर इन S3, you can access them from anywhere with an internet connections, and you can also share them with the others by generating links or making them publicly. की ज्यावेळी तुम्ही तुमच्या फाईल्सला त्यामध्ये अपलोड करतात, जे काय तुमचे फोटोज, व्हिडिओज, पिक्चर्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, तर त्यानंतर त्याचा ॲक्सेस घेण्यासाठी त्यामध्ये काही चेंजेस करावं लागतात, काही सेटिंग्स करावं लागतात. त्यामधून तुम्ही त्याला पब्लिकली ॲक्सेसिबल ठेवू शकतात की जेणेकरून बाकीचे जे काही लोक आहेत तर त्या पिक्चर्सचा, व्हिडिओज, मीडियाचा काय करू शकतात, ॲक्सेस घेऊ शकतात. बाकी इथे बॅकअप्स वगैरे आहेत तर ते आपण नंतर डिस्कस करू. जसं वाचून दाखवतो मी तुला. सो मॅनेज युअर डेटा. You can organize your files into folders within your buckets. So set a permission to it to control who can access them and even set up automated backups or workflows. S3 चा बॅकअप पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. जर समजा इन फ्युचर जर आपल्याला लागतंय की आपल्याला वाटतंय की इथून डेटा जाऊ शकतो कुठे पण, तर आपण बॅकअप पण स्टोअर करून ठेवू शकतो. सो वेदर you're storing photos, hosting a website, or backing up important documents. So S3 make it easy to store, access, and manage your data in the cloud. ओके. यावरती वेबसाईट पण आपल्याला होस्ट करता येते. ते मी तुला प्रॅक्टिकली तुला टास्क देणार आहे ते करायचं आणि ते इझी आहे. कळेल तुला कसं करायचं ते. म्हणजे आपण आपल्या S3 वरती स्टॅटिक वेबसाईट्स ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी होस्ट करू शकतो. ठीक आहे, आणि त्यांना पण आपण क्लाउडवरती रन करू शकतो. ओके. आता S3चा जो काय आहे, मेन जो पार्ट आहे तो झालेला आहे, बट अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 50% पार्ट झालाय, बट 50% पार्ट आपला बाकी आहे. तो म्हणजे S3चे स्टोरेज क्लासेस आणि ते समजणं महत्वाचं आहे. आता आपण जाऊ स्टोरेज क्लासेस वरती. हम्म. आता बघ, दिसतोय ना? ओके. नाऊ स्टोरेज क्लासेस कंपॅरिझन. का आहेत स्टोरेज क्लासेस S3चे, हे समजलं काय S3 पूर्ण आपलं क्लिअर होऊन जाते. ओके. आता एक्झॅक्टली त्यांनी काय केलेलं आहे, 6 स्टेजेसमध्ये त्यांनी डिवाइड केलंय ह्या स्टोरेज क्लासेसला. इट जस्ट लाईक तू असं म्हणू शकतो की ह्या स्टेजेस आहेत, या स्टेजेसमधनं काय होतो, डेटा जो आहे आपला पास होतो पुढे. आता फर्स्ट आहे S3 स्टँडर्ड, सेकंड आहे S3 इंटेलिजंट टिअरिंग, त्यानंतर आहे S3 स्टँडर्ड इनफ्रिक्वेंट ॲक्सेस, S3 वन झोन इनफ्रिक्वेंट ॲक्सेस, S3 ग्लॅशियर, ग्लॅशियर डीप आर्काइव्ह.
आता काय आहेत एक्झॅक्टली हे आपण बघू. जस्ट आता यामध्ये फर्स्ट आहे S3 स्टँडर्ड, ज्यामध्ये डिझाईन फॉर ड्युरेबिलिटी किती आहे, 11 टाइम्स ऑफ 9 दिसतंय. ओके. ऑलमोस्ट जेवढे पण क्लासेस आहेत सगळ्यांसाठी सेम ड्युरेबिलिटी दिलेली आहे S3 ने. डिझाईन फॉर अवेलेबिलिटी, SLA इथे तू इग्नोर कर, हे Azure मध्ये असतं सर्व्हिस लेवल अग्रीमेंट, सो इथे हे आपण बघणार नाही. सो अवेलेबिलिटी झोन्स, मिनिमम कॅपॅसिटी चार्ज पर ऑब्जेक्ट नॉन ॲप्लिकेबल, मिनिमम स्टोरेज ड्युरेशन नॉन ॲप्लिकेबल, रिट्रायवल फी इथे पण घेतली जात नाही. आता एक्झॅक्टली हे आहे काय आपण ते बघू. ज्या वेळेस तुम्ही तुमचा डेटा हा ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट टाइम तुमच्या S3 बकेटमध्ये स्टोअर करता, तर त्यावेळेस तो जातो S3 स्टँडर्डमध्ये. ओके. आता S3 स्टँडर्ड म्हणजे तिथे काय तुम्हाला असं काही दिसणार